कविताच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सुक्कं बेसन। चला तर मग बघूया। त्यासाठी लसणाच्या 4 पाकळ्या घेतलेल्या आहेत अशा कट करून बारीक, आणि इथे घेतलेला आहे आपण बेसन चाळून त्याच्यात थोडीशी हळद टाकलेली आहे, आणि आपण आता थोडंसं त्याच्यामध्ये हिंग टाकणार आहोत। ह्याला तिखट बनवण्यासाठी 10-12 हिरवी मिरची आणि ह्याच्यात 10-12 लसणाच्या पाकळ्या बारीक करून घेतलेल्या आहेत। आता आपण हे पिठामध्ये टाकून घेऊया। इथे मी हिरवी मिरचीचं वाटण टाकून घेतलेलं आहे। आता आपण ह्याला थोडं थोडं पाणी करून घट्ट पीठ मळून घेऊया। त्यासाठी इथे मी कढई तापत ठेवलेले आहे। आता ह्याच्यामध्ये मी तेल घालणार आहे। सुकं बेसन करण्यासाठी असं घट्ट पीठ हे मिक्स करून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये आपली गाठ राहिली नाही पाहिजे। इथे मी कढईत तेल ओतून घेतलेलं आहे। सुकं बेसन करायचं म्हटलं की तेल थोडंसं भाजीला जास्तच लागतं। आता ह्याच्यामध्ये आपण लसूण टाकून घेऊया। थोडीशी जिरी पण घालून घेऊया। ह्या पिठामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊया। जिरी लसूण छान भाजून झालेलं आहे। आता आपण हे पीठ ह्याच्यामध्ये ओतूया। तर पीठ ओतून घेतलेलं आहे। आता ह्याला आपण मस्त एकजीव हलवून घेऊया। बेसन आता छान एकजीव आपण हलवून घेतलेला आहे। आता आपण ह्याला 5 मिनिटं बारीक गॅसवरती वाफ काढून घेऊया। 4 मिनिटानंतर आपण चेक करून घेऊया। त्याला इथे छान आपण हलवून घेऊया। अजून 2 मिनिटं वाफ काढून घेऊया। हे पहा, आपले इथे 5 ते 7 मिनिटात बेसन आपलं तयार झालेलं आहे। आता आपण ह्याला वाढून घेऊया। इथे आपलं सुकं बेसनचं ताट तयार आहे।